आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात। आज शक्तीपीठ समर्थनार्थ कोल्हापुरातील गडहिंग्लज इथे मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी सैनिक आणि काही शेतकरीही सहभागी झालेत। विरोधी आंदोलनानंतर आता समर्थनार्थ हा मोर्चा निघतोय। आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चातनं शेतकऱ्यांचं समर्थन असण्याचं सांगण्यात येत आहे। एकीकडे शक्तीपीठला होणारा विरोध तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देणारा असाही मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि तोही कोल्हापुरात। अतिशय महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे मुख्यमंत्र्यांसाठी। अधिक माहिती घेऊयात, विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, समर्थनार्थ मोर्चा निघालाय का, अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, कोल्हापुरातल्या गडिंग्लज या ठिकाणी हा जो मोर्चा आहे तो निघालेला आहे। खरं तर शक्तीपीठ महामार्गाला अनेक दिवसांपासून विरोध जो आहे तो कायम होत असल्याचं पाहायला मिळते। मात्र आता कोल्हापुरातूनच या शक्तीपीठ महामार्गाला समर्थनात जी भूमिका आहे ती कुठेतरी ठेवताना हे सगळे नागरिक जे आहेत ते पाहायला मिळतात। गडिंग्लज या गडिंग्लज या ठिकाणी चंदगड मतदारसंघ असेल, आजरा असेल, या ठिकाणचे शेतकरी असतील, लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील, ते या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर या मोर्चातून शेतकऱ्यांचा असेल, कार्यकर्त्यांचा असेल, या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन आहे असं सांगण्याचा जे प्रयत्न जो आहे तो या सगळ्या मोर्चामधून करण्यात आलेला आहे। भाजपचे आमदार शिवाजी पाटील हे या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते करत आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातूनच या महामार्गाला विरोध आहे असं सांगितलं जात होतं। मात्र आता कुठेतरी कोल्हापुरातलेच काही लोकप्रतिनिधी असतील ते शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा महामार्ग जो आहे तो व्हावाच अशी भूमिका जी आहे ती ठेवताना पाहायला मिळतात। कुठेतरी राजकीय वातावरण जे आहे ते सुद्धा पाहायला मिळते, कारण शक्तीपीठ विरोधानंतर आता विरोधाच्या भूमिकेनंतर जी समर्थनार्थ मोठ बांधण्याचं काम आहे ते कोल्हापुरातूनच होत असल्याचं पाहायला मिळते। इथून पुढचा जो दिशा असेल ती कशी असेल हे पाहावं लागणार आहे, कारण आमदार शिवाजी पाटील असतील, त्याचबरोबर आमदार राजेश क्षीरसागर असतील यांनी या महामार्गाला समर्थन दिल्यानंतर महायुतीतले नेते असतील किंवा इतरही लोकप्रतिनिधी असतील ते याला पाठिंबा देतील का, हे सगळ्यात पाहणं जास्त महत्वाचं असणार आहे। नक्कीच विशाल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।